न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महाराष्ट्रातील मराठी साहित्याच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासातील ज्ञान चळवळीतील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले नाव म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक शहर जिल्हा शरद पवार गट यांच्या वतीनं आणि नाशिक तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहे। मुळामध्ये अण्णाभाऊंचा इतिहास हा फार मोठा आहे। या ठिकाणी अण्णाभाऊंनी सातत्यानं दीनदलितांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न सुटावा यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नातून अण्णाभाऊंची उंची जी वाढलेली आहे, फार रशियापर्यंत जाऊन अण्णाभाऊंनी आपलं जे काम आहे ते काम सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रकर्षाने लोकांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या कामाला मनपूर्वक अभिवादन करतो आणि या जयंतीनिमित्त सर्व दलित पददलित नागरिक या देशातील या शहरातील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। खऱ्या अर्थाने साहित्य रत्न आपण म्हणू शकतो, कारण स्टॅलिनग्राड या आंतरराष्ट्रीय परिषद किंवा तिथं ज्यांनी उपस्थिती लावली त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न होतं की माझा भारत देश हा एक स्टॅलिनग्राड सारखा शहर बनावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती। आणि खऱ्या अर्थाने दीन दलित आणि सर्व समाजासाठी आपल्याला जर माहीत असेल तर फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊ साठेंची खूप गाजलेली, त्याच्यावरती त्यांनी एक फिल्म तयार केली, त्याच्यामध्ये शशी कपूर यांनी भूमिका केली। म्हणजे एवढे मोठे साहित्य सम्राट होऊन गेले आणि आज त्यांना आपण अभिवादन करतोय, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। या प्रसंगी शहराध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, सरचिटणीस मुन्ना अन्सारी, नितीन मोहिते, अतुल मते, संजय गालफाडे, महिला शहराध्यक्ष अनिताताई दामले, छबू नागरे, सुनील कोथमिरे, दत्तात्रय माळोदे, अशोक पाटील, शंकर नाना जाधव, विष्णू शेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते।